या अभंगात तुकोबा भक्तांची खरी परीक्षा, बनावट, भक्तांची ओळख आणि देवाच्या कृपेचा मोलाचा संदेश देतात. चला आपण ओळी ओळीने अर्थ पाहू. माझी पाठ करा कवी, ऊट लावी दारोदारी. तुकाराम महाराज म्हणतात, अहो कवीजनांनो, मंडळींनो, माझी पाठ करावी, माझ्यावर टीका करावी, माझ्यावर दोषारोप करावेत, माझ्या नावाचं दारोदार बदनामी करावी, मला यात काहीच हरकत नाही. इथे तुकोबा सांगतात की खऱ्या भक्तीचा मार्ग टीका, निंदा, गैरसमज यांनी भरलेला असतो. पण ज्याचं मन देवावर स्थिर आहे त्याला संसारातील निंदा, स्तुतीचा स्पर्शही होत नाही. भक्ती मनापासून असेल तर बाहेरील गोंधळ मनाला डळमळीत करू शकत नाही. तव तया पारखी सीव, लाजे ठाव सांडिता. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अशी टीका, निंदा, अपमान याचा वर्षाव होतो तेव्हा त्याचा खरा पारख अर्थात देव त्याला ओळखतो. इतरांच्या नजरेत जो जरी छोटा दिसला तरी देवाच्या दृष्टीने तो मोठा ठरतो. लोकांच्या अपमानाची पर्वा न करता जो भक्त देवाच्या प्रेमात नतमस्तक राहतो त्याची खरी किंमत देवच जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात, निंदा सहन करणं म्हणजे आपल्या अहंकाराचा ठाव सांडणं. मनातून गर्व, मान, प्रतिष्ठेची अपेक्षा केली की देव मनाशीच संवाद करायला लागतो. भक्तीला लाजेचा, लोकांच्या बोलण्याचा अडसर नसतो. उष्टावळी करुनी जमा, कंथुनी प्रेमा आणि तसी. लोक उष्टावळी म्हणजे जीवनाशी उरलेले अन्नकण हिसकवून वस्तू या गोष्टी गोळा करतात, साठवतील, त्यासाठी मेहनत करतील. पण प्रेम, भक्ती, देवांची ओढ ती मात्र मनात निर्माण करत नाहीत. तुकाराम महाराज इथे एक जबरदस्त उपमा देतात. जगातील बहुतांश लोक क्षुद्र गोष्टींसाठी, तुच्छ वस्तूंसाठी राबतात, भांडतात, साठवतात, पण मनात प्रेम साठवण्यासाठी, शक्ती, देवांशी नातं बांधण्याची तयारी नसते. देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग साधा आहे, भाव, पण लोक भावाऐवजी बाहेरील आणि क्षणिक गोष्टीच्या मागे लागतात. तुका म्हणे बाहेर मुद्री, आहाच गोविंदी न सरती. तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, ज्यांची दृष्टी नेहमी बाहेर, संसार, प्रतिष्ठा, धन, कौतुक, मानमराव यातच अडकलेली आहे तर बाहेरमुद्री लोक देवापर्यंत पोहोचतच नाही. गोपाळाच्या मार्गावर त्यांची पावलं पडत नाहीत. इथे बाहेरमुद्री म्हणजे मन बाहेर वळलेले, अंतर्मुख न झालेले, आत्म्याचा प्रकाश न पाहणारे, जे फक्त इतरांच्याच नजरेत कसं दिसू याचाच विचार करतात. असा मनुष्य देवाच्या प्रेमात रंगणार कसा? तुकाराम महाराज स्पष्ट संदेश देतात, देव बाहेरील मोठेपणा नाही पाहत, तो पाहतो मनाची खोली, भावाची शुद्धता आणि प्रेमाची सत्यता. मंडळी, तुकोबा महाराज सांगतात, लोकांचं बोलणं तुमच्या भक्तीचा मार्ग थांबू देऊ नका. निंदा, स्तुतीच्या पलीकडे जाऊन मन देवाला अर्पण करा, कारण देवाला तुमचा आवाज, तुमचा विवाद नको, तर तुमचं निर्मळ प्रेम हवं. रामकृष्ण हरी.